जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, लोकसभा निवडणूक महायुतीच्या प्रचाराचा हा पहिला नारळ फुटत आहे। जो महायुतीचा उमेदवार असेल त्याचे अधिकृतपणे काम या कार्यालयातून केले जाईल। महायुतीचा उमेदवार विजयी होईल। कणकवली येथील केंद्रीय मंत्री नारायण राणे संपर्क कार्यालय समोर महायुतीच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला। तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी मोदी साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, महायुतीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, नारायण राणे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या। मान्यवरो, अधिक पत्रकार, आज भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन आहे। त्या निमित्ताने ते औचित्य साधून आम्ही आमच्या कार्यालयाचं उद्घाटन आज करणार आहोत। हे नारळ पहिला वाढला आहे। आता रवी चव्हाण साहेब येतील, ते नारळी वाढवतील आणि उद्घाटन फीत करतील आणि त्यानंतर हे कार्यालयाचं रिसर उद्घाटन झाल्याचं ते जाहीर करणार आहे। मी रत्नागिरीकडे माझी सभा 3 वाजता असल्याने मी रत्नागिरीकडे जाणार आहे। तेव्हा मी एवढंच म्हणेन की हे कार्यालय आमच्या भाजप, शिवसेना, शिंदेगड आणि अजित पवार या आमच्या तिघांच्या महाआघाडीच्या तर्फे जो महायुतीच्या तर्फे जो उमेदवार असेल त्याचं एक कार्यालय असणार आहे आणि म्हणून नाव जाहीर झाल्यानंतर त्या उमेदवाराचं या ठिकाणी काम सुरू होईल आणि म्हणून आज उद्घाटन झालं तर आमचे रवी चव्हाण पालकमंत्री जाहीर करतील। तूर्त मी रजा घेतो। दिवसाच्या निमित्ताने महायुतीच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी या लोकसभा मतदारसंघाच्या या कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि हे प्रथमतः घोषित करतो आणि आपण सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना एवढीच विनंती करतो की आपल्या सर्वांच्या सहकार्यातून, आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनातून आपल्याला सर्वांना हा लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीमध्ये गंगाधरराव शिंदेजी, आपले सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या सर्वांनी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांना एकत्रपणे निहाय सर्व भागांमध्ये प्रचार करून सर्व जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी यांनी ठरवून संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी पंचायत समिती निहाय प्रत्येक ठिकाणी महायुतीचे मेळावे प्रत्येक ठिकाणी घेण्यासाठी सांगितलेले आहे। त्याचप्रमाणे नगरपंचायती आणि नगर परिषद याही सर्व ठिकाणी आपल्याला युतीचे महायुतीचे मेळावे घ्यायचे। त्यामुळे त्या दिशेने मला खात्री आहे महायुतीच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्या दिशेने आपली सर्वांची पावले उचलतील। आपण सर्वांनी त्या दिशेने एकत्रपणे त्या विजयाच्या ज्या